नमस्कार, मी शनाया. आजचा प्रश्न सरळ आहे. पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी आहे की फक्त कागदावरची घोषणा? कारण शेतकऱ्यांची पिकं गेली, संसार उद्ध्वस्त झालेत, पण मंत्र्यांची आश्वासने अजून देखील हवेतच फिरताना पाहायला मिळत आहेत. सरकार दरवर्षी सांगतो शेतकऱ्यांचं संरक्षण करू, नुकसान भरून काढू, पण वास्तवात शेतकरी बँकेच्या दारात, तहसील कार्यालयात आणि विमा कंपनीच्या हेल्पलाईनवर फिरतायत. प्रीमियर मात्र वेळेवर कापला जातो. मग भरपाई वेळेवर का मिळत नाही, हा प्रश्न विचारायची वेळ आज आली आहे. गत वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप देखील 1 रुपया मिळाला नाही. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेलं जानेवारीपर्यंत मदतीचं आश्वासन देखील हवेतच विरलंय. नुकसानीनंतर 5-6 महिने उलटले तरी देखील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी आहे की कंपन्यांसाठी, असा प्रश्न उपस्थित होतोय. गत वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यात सुमारे 85,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं. राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना सुमारे 31,000 कोटी रुपयांचं मदत पॅकेज जाहीर केलं होतं. त्याचवेळी बाधित शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतनं हेक्टरी 18,000 रुपये मिळतील. पीक विमा योजनेतनं दिली जाणारी मदत तात्काळ दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. कृषी मंत्री भरणे यांनी देखील सर्वपक्षीय आमदारांना जानेवारीपर्यंत मदत वितरित करण्याची ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात मात्र नुकसानीनंतर आज 6 महिने उलटले तरी देखील 1 रुपयाची देखील मदत झाली नाही. 1 रुपयात पीक विमा योजना बोगस अर्जांमुळे रद्द करण्यात आली. त्यामुळे गत वर्षी 92 लाख शेतकऱ्यांना आपल्या हिश्शापोटी 536 कोटी रुपये भरावे लागले. केंद्र आणि राज्य सरकारला प्रत्येकी 928 कोटी असे एकूण 2,393 कोटी रुपयांचा विमा हप्ता कंपन्यांना मिळाला आहे. पण पीक कापणी प्रयोग हा एकमेव निकष लागू केल्यामुळे बाधित शेतकऱ्यांना अद्याप देखील 1 रुपयाचा देखील दिलासा मिळाला नाही. त्यामुळे पुढील वर्षी रद्द केलेल्या सर्व निकषांचा समावेश करण्याची मागणी होतीये. पीक विमा योजनेत आता आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यामध्ये पीक विमा घेतलेले शेतकरी हे 91,95,000 आहेत. तसेच विमा संरक्षित क्षेत्र हे 58,90,000 हेक्टर आहे आणि एकूण विमा हप्ता भरणाऱ्यांची संख्या ही 2,393 कोटी रुपये आहे आणि विमा संरक्षित रक्कम ही 31,610 कोटी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी बाधितांना मदत पॅकेजची घोषणा करताना बाधितांना प्रति हेक्टरी 18,000 रुपयांची मदत पीक विमा योजनेतनं देण्याचं जाहीर केलं होतं. प्रत्यक्षात 18 पैसे देखील मिळाले नाहीत. 1 रुपयात पीक विमा योजना बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना सुमारे 500 कोटी रुपये भरावे लागलेत. पॅकेजच्या नावाखाली सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. विमा योजनेतनं 1 रुपया देखील मिळू दिला नाही. 1 रुपयातील पीक विमा बंद करून 25,000 कोटी रुपयांची कृषी समृद्धी योजनेची घोषणा केली. त्या योजनेला 1 देखील रुपया दिला नाही. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे की विमा कंपन्यांसाठी, असा प्रश्न उपस्थित होतोय. राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, दुष्काळ पडला, गारपिटानं पिकं जमीनदोस्त झाली. शेतकरी म्हणतो माझं सर्वस्व गेलं, पण सरकारी अहवाल सांगतो नुकसान नाही. हा अहवाल कोण तयार करतं? शेतकऱ्याला विचारून हा अहवाल तयार केला जातो का, की फक्त कागदावर बसून? आणि जर नुकसान नाही तर मग शेतकरी कर्जात का बुडतोय? आत्महत्येच्या बातम्या का वाढतायत? सरकारने याचं उत्तर द्यायलाच हवं. मंत्री पत्रकार परिषदेत मोठ्या मोठ्या घोषणा करतायत. एकही शेतकरी वंचित राहणार नाही, प्रत्येकाला न्याय मिळेल, पण गावात मात्र वास्तव वेगळंच पाहायला मिळतंय. महिनाभरात पैसे देऊ म्हणणारे वर्ष उलटलं तरी देखील शांत का बसलेत? विमा कंपन्यांना हजारो कोटींचा फायदा होतोय, पण शेतकऱ्यांच्या खात्यात काही हजार देखील वेळेवर येत नाहीत. हे नेमकं कोणाचं अपयश आहे? प्रशासनाचं की धोरणांचंच? सरकार म्हणतं तांत्रिक अडचणी आहेत, सर्वेक्षण सुरू आहे, प्रक्रिया चालू आहे, पण शेतकरी विचारतोय माझ्या पोटाची प्रक्रिया कोण पाहणार? माझ्या मुलांच्या शिक्षणाचं काय? बँकेचे हप्ते कोण भरणार? जेव्हा निवडणुका येतात तेव्हा योजना झटपट जाहीर केल्या जातात. मग नुकसान भरपाई देताना एवढा विलंब का? हा प्रश्न टाळून चालणार नाही. आज सरकार समोर सरळ प्रश्न आहेत. ते म्हणजे प्रीमियर वेळेवर घेताय, मग भरपाई वेळेवर का देत नाही? नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याची जबाबदारी कोण घेणार? आणि चुकीचे अहवाल देणाऱ्यांवर कारवाई होणार का? आणि हे चुकीचे अहवाल कोण देतंय? विमा कंपन्यांच्या नफ्यावर नियंत्रण ठेवणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याचा विश्वास परत मिळवण्यासाठी नेमकं काय केलं जाणार? कारण आता फक्त आश्वासनांनी भागणार नाही. आता शेतकऱ्याला निकाल हवाय, पैशाची गरज आहे आणि न्याय हवाय. पीक विमा योजना वाचवायची असेल तर सरकारने तातडीने निर्णय घ्यायला हवेत. अन्यथा ही योजना इतिहासात मोठी घोषणा पण अपयशी अंमलबजावणी म्हणूनच ओळखली जाईल. तुमचं काय मत आहे? पीक विमा योजना खरंच फसली आहे का? सरकारने आता त्यावर काय करायला हवं?
तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.